प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेकडे केवळ सोनोग्राफीची कागदपत्रे नसल्याने सरकारी रुग्णालयातून मध्यरात्री हाकलून दिल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारा गंभीर प्रकार यवतमधून समोर आलाय। मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या यवतच्या गरीब कुटुंबातील गर्भवती महिला स्वाती सापळे यांना प्रसूती वेदना असह्य झाल्याने कुटुंबियांनी यवतचे सरकारी रुग्णालय गाठले। ज्या ठिकाणी स्वाती सापळे यांच्यावर वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ त्यांच्याकडे सोनोग्राफी केलेली कागदपत्रे नसल्याने उपचार न देता रुग्णालयामधून बाहेर हकलले। हा प्रकार येथेच थांबला नाही तर स्वाती सापळे या गर्भवती महिलेस यवत सरकारी रुग्णालयातील डॉक्टर मोटे यांनी मारहाण केली असा आरोप पीडित महिलेने केलाय। रात्रीचे 1 वाजता पोटात दुखायला लागलं म्हणून आम्ही सगळेजण दवाखान्यामध्ये गेलो। दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या सिस्टरला उठवलं। सिस्टरने घेतलं आम्हाला आतमध्ये। सिस्टरने चेक केला आणि सांगितलं की 1 तासाने नॉर्मल डिलिव्हरी होईल। त्याच्यानंतर तिने मोठ्या डॉक्टरला उठवलं। मोठ्या डॉक्टरला उठवल्याच्या नंतर ते डॉक्टर उठला आणि विचारलं की काय झालं। त्याला सांगितलं पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली अचानक। त्या सिस्टरने पण सांगितलं 1 तासाने नॉर्मल डिलिव्हरी होईल तिची तासाभरात। तर डॉक्टरने कोण डॉक्टर होते? डॉक्टर मोठे डॉक्टर ते म्हणले चल चेक करतो। आतमध्ये घेऊन चालले मला। आतमध्ये गेलो म्हणले पहिलं काय तुला? म्हणले एक मुलगी आहे मला पहिली। किती वर्षाची आहे? म्हणले 1 वर्षाची। ते डॉक्टरने डायरेक्ट बडबड करायला सुरुवात केली, तुला लाज नाही का वाटत? चेक करायला म्हणून आतमध्ये नेलं। बसलेच होते मी गादीवर की त्याने 2-3 मुसकाडीमध्ये मारले आणि डोळ्यामध्ये नकरवलं त्यांनी। म्हणला तुला लाज नाही वाटत? एवढ्या लवकर ठेवलाय तो गर्भ, पहिलं बाळ बारीक आहे, मी नाही तुझं काय करू शकत आता, कागदपत्र पण नाही आहेत तुझी। आणि तिथून मग बाहेर घेऊन आलं। त्याला म्हणलं आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या, आम्ही पेट्रोल भरून ॲम्ब्युलन्स घेऊन जातो। आणि ॲम्ब्युलन्स घेऊन जातो म्हणलं। तो म्हणला की ॲम्ब्युलन्स पण नाही देणार तुला आणि हे पण नाही देणार, ससनची चिठ्ठी पण नाही देणार तुला, ससनमध्ये पण घेणार नाहीत आता, तुम्ही प्रायव्हेट दवाखान्यामध्येच जावा। नाही घेतलं। मग तिथून आम्ही बाहेर आलो। परत बाहेर आल्याच्या नंतर चौकामध्ये येऊन परत गाडी करून तिथून ससनला तसंच जात असताना मग ह्याच्यामध्ये लोणीच्या अलीकडेच माझी डिलिव्हरी झाली आणि तिथून। यावेळी स्वाती सापळे यांच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाने कुठलंही सहकार्य केलं नाही। मग आम्ही आलो बाहेर तर डॉक्टरला एवढं पण मी सिस्टरला म्हटलं की थोडंफार आमच्या गरीब लाईकने आम्ही पैसे देऊ, पण करा तुम्ही इथं, एवढ्या रात्रीचं आम्ही कुठं जाणार, आम्ही गरीब लोक आहेत, चालत आलो एवढं दुखत असताना। तर डॉक्टर म्हटले नाही तिची सोनोग्राफीची कागद नाही काय नाही। मग नाही वाटेल ते बडबड केली सुनाला। मग मी म्हटलं बाया चल म्हणल्याच्या नंतर चिठ्ठी पण नाही दिली त्यांनी आम्हाला ससनची, गाडी पण नाही दिली। मग आम्ही आलो, उठत बसत आलो। तिथं चौकात आल्यावर मग ह्या पोरांनी गाडी आणली, त्या गाडीत बसून आम्ही गेलो। लोणीच्या टोलनाक्याच्या अलीकडे गेल्यावर यवतच्या सरकारी रुग्णालयाकडून रुग्णवाहिका न मिळाल्याने स्वातीच्या नातेवाईकांनी खासगी वाहनाचा आधार घेत ससून रुग्णालयाची वाट धरली। मात्र प्रवासादरम्यान वाहनातच स्वाती सापळेची प्रसूती झाली। यावेळी सापळे कुटुंबास लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर जाधव यांनी वैद्यकीय सेवा देत आपला मानवधर्म पाळला। दिनांक 19 सप्टेंबर रोजी रात्री 2:30 वाजता स्वाती दत्तात्रय सापळे ही एक दुसऱ्या खेपेची गरोदर महिला आमच्या दवाखान्यामध्ये खाजगी वाहनामधून दवाखान्यामध्ये दाखल झाली। त्यावेळेला त्या गरोदर महिलेची डिलिव्हरी गाडीमध्येच झालेली होती, परंतु जो प्लासेंटा होता तो प्लासेंटा आउट करण्यासाठी माझा स्टाफ आणि आम्ही त्या पेशंटला ट्रीटमेंटसाठी बेडवर घेऊन तिची पूर्णपणे ट्रीटमेंट केली, ॲडमिट करून घेतलं। तिला अँटीबायोटिक्स IV सलाईन वगैरे देऊन बाळाची आणि आईची चांगल्या प्रकारे देखभाल करून त्या मातेला हायरिक्स झोनमध्ये असतानाही तिला आम्ही इथे कंडक्ट करून तिला उपचार करून चांगल्या प्रकारची सेवा दिली। या गंभीर प्रकाराची तक्रार पीडित महिलेने वैद्यकीय अधीक्षकांकडे केली असून यावर चौकशी अंती कारवाईचे आश्वासन संबंधितांनी दिले। सदर बाबतीत महिलेने आमच्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे। त्या तक्रारीबाबत योग्य ती सखोल चौकशी करून आपण त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहोत। तसेच या बाबतीत आम्ही
वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आमच्या वरिष्ठ ऑफिसरची पण कळवलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा होणारा खर्च अशा प्रकरणामुळे पाण्यात जात असल्याची संतप्त भावना आता व्यक्त होऊ लागली आहे. अब्बास शेख, SBN महाराष्ट्र, यवत, पुणे.